जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आतापर्यंत सक्रिय मानण्यात आली, आता त्याची कागदपत्र द्या. तर मोठ्या प्रमाणात केवायसी झाली नाही. जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही त्यांनी केवायसी केली नाही. ते अर्थातच कुठल्या तरी एखाद्या निकष पार पाडत नाही म्हणून त्यांनी केवायसी केली नाही. 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची केवायसी झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळत राहतील. ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही. आणि आजही यांच्यापैकी कोणी जर केवायसी करणार असेल तर आम्ही दंड करायला तयार आहोत. नमस्कार, टेक्निकल सुरेखा या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे प्रेमपूर्वक मनापासून स्वागत आहे. काय म्हणाले मुख्यमंत्री साहेब की तुम्हाला जर केवायसी करायची असेल तर आपण विंडो ओपन करायला तयार आहे. म्हणजे काय, केवायसी वेबसाईट पुन्हा सुरू करायला तयार आहोत असं स्वतः मुख्यमंत्री साहेब म्हणत आहेत. परंतु घोडं कुठे पेन खात आहे, घोडं कुठे अडलं आहे, केवायसी प्रक्रिया सुरू का नाही होत, तर हे सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींना माहीत आहे. कारण की जोपर्यंत सर्व लाडक्या बहिणी, सर्व म्हणजे 65 लाख लाडक्या बहिणी जोपर्यंत म्हणत नाही, साथ देत नाही, मुद्दा हा यशस्वी करत नाही, हा मुद्दा जोवर व्हायरल होत नाही, आपण आपल्या या चॅनलवर हा मुद्दा लावून धरलेला आहे. कोणासाठी? माझ्या 65 लाख लाडक्या बहिणींसाठी. मग जेव्हा हा व्हिडिओ 65 लाख लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचेल तेव्हा हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचेल आणि मग सरकार जागं होईल, सरकार केवायसी प्रक्रिया सुरू करेल आणि मग माझ्या लाडक्या बहिणींना केवायसी करता येईल. आणि मग नंतर तुमची केवायसी झाल्यानंतर मग तुम्हाला हप्ते सर्व मिळायला सुरुवात होईल. परंतु हे सगळं सोपं आहे का? हो, खूप सोपं आहे. काय करायचं आहे तुम्हाला त्यासाठी? काहीच नाही, फक्त माझ्या लाडक्या बहिणींना सपोर्ट करायचा आहे मला. तुम्ही फक्त मला सपोर्ट करा. म्हणजे काय करायचं? तुम्ही फक्त सगळ्यांनी मला कमेंट करा, केवायसी प्रक्रिया लवकर सुरू करा, आमचे हप्ते बंद झालेले आहेत, आम्ही पात्र आहोत, असा तुम्ही मला सर्वांनी कमेंट करा. आणि हा व्हिडिओ जेव्हा सगळ्या बहिणींपर्यंत पोहोचेल, सगळ्या बहिणी जेव्हा कमेंट करतील, सपोर्ट करतील, तेव्हा कुठे हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचणार, केवायसी प्रक्रिया सुरू होणार. आणि मग नंतर आज आपण केलं की उद्या होईल का? नाही. म्हणून तुम्ही लवकर हा व्हिडिओ व्हायरल करा. कारण की माझ्या लाडक्या बहिणी, तुम्ही माझ्या चॅनलवर जा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही बघा केवायसीवर मी किती व्हिडिओ बनवलेले आहे. केवायसीवर म्हणजे केवायसी प्रक्रिया लवकर सुरू करा या विषयावर माझ्या चॅनलवर तुम्ही बघा. मी किती व्हिडिओ अपलोड करत आहे. रोज माझे त्याच विषयावर व्हिडिओ आहे. का? कारण की लवकरात लवकर केवायसी प्रक्रिया सुरू व्हावी म्हणून माझा हा सगळा आटापिटा चाललेला आहे लाडक्या बहिणी. कारण की 85 आधी किती होत्या? 65 लाख. मग आता 92 लाख झालेले आहे. आणि 92 लाखातील या जास्तीत जास्त बहिणी या काय आहेत? तर केवायसी अभावी त्यांचे हप्ते बंद झालेले आहे. केवायसी त्यांनी केली नाही किंवा त्या करू शकल्या नाही म्हणून त्यांचे हप्ते हे बंद झालेले आहेत. मग या सगळ्या लाडक्या बहिणींना पुन्हा हप्ते द्यायचे आहे. या सगळ्या बहिणींना पुन्हा लाभ सुरू करायचा आहे. या सगळ्या बहिणींना पुन्हा आता बघा 65 लाख लाडक्या बहिणींना म्हणजे प्रत्येक बहिणीला 1500 रुपये पुन्हा मिळायला सुरुवात होणार. मग त्यासाठी तुम्हाला काहीच नाही करायचं आहे. माझ्यासारखं तर तुम्हाला कष्ट करायचेच नाही आहे. तुम्हाला माहीत आहे का, माझ्या सगळ्या बहिणींना मी एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते बरं का. ॲक्च्युअली
माझ्या बहिणींना माहीत पाहिजे ना, म्हणून मी सांगते बरं का. बाकी माझा दुसरा काही उद्देश नाही. तुम्हाला माहीत आहे का, आम्हाला एक व्हिडिओ बनवायला किती वेळ लागतो, किती दिवस लागतात, तुम्ही विचार पण नाही करू शकत. आणि माझ्या सगळ्या बहिणी, मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की जेव्हा तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतो ना, तेव्हा त्या व्हिडिओ मागे आमचे खूप कितीतरी तासांचे, कितीतरी दिवसांचे आमचे त्यामागे कष्ट असतात. आम्हाला विषय ठरवावा लागतो. आम्हाला विषय ठरवला की त्यावर स्क्रिप्ट एडिट करावं लागतं. नंतर आम्हाला रेकॉर्डिंग करावं लागतं. नंतर आम्हाला व्हिडिओ बनवावा लागतो. नंतर व्हिडिओ एडिट करावा लागतो. नंतर तो संपूर्ण व्हिडिओ एडिट झाल्यानंतर तो अपलोड करावा लागतो. अपलोड केल्यानंतर तो पब्लिश करावा लागतो. पब्लिश केल्यानंतर तेव्हा तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोचतो. या सगळ्या प्रक्रियेला भरपूर तास लागतात आणि ते सुद्धा भरपूर सारं स्ट्रगल करून तेव्हा तुमच्यासमोर तो व्हिडिओ येतो. पण आपल्याला बघायला असं वाटतं की अरे काय नाही, फक्त तर बोलता येते KYCवर, काय लागतं त्याला बोलायला. पण असं नसतं. त्यामागे भरपूर साऱ्या तासांची मेहनत असते. तेव्हा तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ येतो. म्हणून मला एकच सांगायचं आहे, माझ्या बहिणींना मी जास्त त्रास नाही देणार. मी माझ्या बहिणींना कष्ट करायला नाही सांगणार. माझ्या बहिणींना फक्त कमेंट करायची आहे आणि हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा, सगळ्यांना. आपलं ध्येय काय आहे, आपला उद्देश काय आहे की फक्त हा व्हिडिओ जो आहे ना, तो माझ्या 65 लाख लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचावा आणि त्या 65 लाख लाडक्या बहिणींनी कमेंट करावी, सपोर्ट करावा की जेणेकरून हा व्हिडिओ सरकारपर्यंत म्हणजे गेलाच म्हणून समजा. जेव्हा हा व्हिडिओ 65 लाख लाडक्या बहिणी बघतील, सपोर्ट करतील, कमेंट करतील, तेव्हा सरकारपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि सरकार जागं होईल. आणि मग नंतर सरकार KYC प्रक्रिया माझ्या 65 लाख लाडक्या बहिणींसाठी सुरू करेल. मग काय म्हणतात मुख्यमंत्री की तुम्हाला जर KYC करायची असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत. मग 2-5 हजार बहिणींनी इंटरेस्ट दाखवून होईल का? नाही होणार हो. म्हणजे 65 लाख हा आकडा कुठे आहे आणि 2-5 हजार हा आकडा कुठे आहे? अजून तर आपल्या व्हिडिओवर 2 आणि 3च हजार व्ह्यूज येत आहेत. मग या व्हिडिओंवर जेव्हा लाखो 65 लाख लाडक्या बहिणी बघतील, व्ह्यूज येतील, तेव्हा हा मुद्दा सरकारपर्यंत जाईल आणि मग नंतर KYC प्रक्रिया सुरू होईल. म्हणून मला एकच सांगायचं आहे माझ्या सगळ्या बहिणींना की हा व्हिडिओ देवा, 65 लाख लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचव. त्यांना सगळ्यांना हा व्हिडिओ बघू दे आणि सगळ्यांना या व्हिडिओवर कमेंट करू दे आणि मग तेव्हा हा मुद्दा सरकारपर्यंत पोचेल आणि माझ्या सगळ्या बहिणींना हप्ता यायला सुरुवात होईल. लाडक्या बहिणी, तुम्ही सांगा, माझं काही चुकत असेल तर मी जाऊ दे, मी माझी चूक माघारी घेते. परंतु मला तुम्ही सांगा, मी तुमच्यासाठी लढते आहे, हा मुद्दा लावून धरलेला आहे, यामध्ये माझी काही चूक आहे का? चूक असेल तर नक्की कमेंट करा हां.